मोहोळ तालुक्यात एक विचित्र अपघात घडलाय। आधी दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुण दाम्पत्याला कारने उडवले। यानंतर दुचाकीवरचे दाम्पत्य समोरून जात असलेल्या आयशर टेम्पो खाली गेले। या विचित्र अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे। हा तरुण आपल्या पत्नीला सांगोला येथे तिच्या माहेरी घेऊन गेला होता। परत येताना ही दुर्घटना घडली आहे। सोमवारी सकाळी 9:30 वाजता मोहोळ तालुक्यात वाघोली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात घडला असून चेतन अवताडे वय वर्ष 24 असे मृताचे नाव आहे। मयत चेतन अवताडे हे वाघोली येथील श्रीकृष्ण गुरुकुल मध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते। श्रीकृष्ण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे यांचे ते चुलत भाऊ होते। चेतन यांच्या पश्चात पत्नी, आई वडील व 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ येथील रहिवासी चेतन अवताडे व त्यांची पत्नी कल्याणी अवताडे या सांगोला येथील अवताडे यांच्या सासूरवाडी असलेल्या जवळा येथे गेले होते। सोमवारी सकाळी ते परत येत असताना वाघोली गावाजवळ कोल्हापूरकडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली। या धडकेमुळे समोरच्या टेम्पोला दुचाकीची धडक झाली। डोक्याला मार लागल्याने चेतन यांचा मृत्यू झाला। दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्याची पत्नी कल्याणी ही गंभीर जखमी झाली आहे। त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। कल्याणी यांची स्थिती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे।